मित्रांनो, आता आपल्याकडे ध्येय, कृती आणि आत्मनियंत्रण आहे. पण यश मिळवताना इतर लोकांशी कसं वागायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तेच आपण नेपोलियन हिल यांच्या द लॉ ऑफ सक्सेस या पुस्तकातील तिसऱ्या भागातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. लेसन 9वा, हॅबिट ऑफ डुईंग मोर दॅन पेड फॉर. हॅबिट ऑफ डुईंग मोर दॅन पेड फॉर म्हणजे आपल्याला जितकं मोबदला मिळतो त्यापेक्षा जास्त काम करण्याची सवय लावा. जे फक्त मोबदल्यासाठी काम करत नाहीत, स्वतःची ओळख बनवण्यासाठी काम करतात, त्या लोकांना खरे यश मिळते. जेव्हा तुम्ही कमी प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला कमीच फळ मिळते. परंतु जेव्हा तुम्ही जास्त प्रयत्न करता तेव्हा हे विश्व तुम्हाला अनपेक्षित संधी देते. जो व्यक्ती ठरवलेल्या कामापेक्षा जास्तीचं काम करतो तोच भविष्यात लीडर बनतो. ही सवय तुम्हाला विश्वास मिळवून देते, प्रगतीचे दरवाजे उघडते, तुमची कौशल्ये वेगाने विकसित करते आणि तुमची प्रतिष्ठा बळकट करते. एक्स्ट्रा एफर्ट म्हणजे दिलेल्या वेळेआधी काम पूर्ण करणे, गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे, फक्त काम न करता समस्यांचे निवारण करणे आणि इतरांना मदत करणे. ही सवय तुम्हाला ऑर्डिनरी पासून एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवते. लेसन 10वा, प्लीजिंग पर्सनॅलिटी. यश मिळवण्यासाठी फक्त ज्ञान पुरेसं नसतं, तर लोकांशी वागण्याची कला खूप महत्त्वाची असते. प्लेझंट पर्सनॅलिटी म्हणजे अशी पर्सनॅलिटी आहे जी लोकांना कम्फर्टेबल वाटून त्यांच्यात विश्वास आणि आकर्षण निर्माण करते. जर तुमचा दृष्टिकोन सकारात्मक, शांत आणि आदरपूर्ण असेल तर लोक आपोआपच तुमच्याकडे आकर्षित होतात. स्पष्टपणे, आदरपूर्वक आणि प्रभावीपणे बोलणे हे उत्तम व्यक्तिमत्वाचे एक वैशिष्ट्य आहे. पहिली छाप खूप महत्त्वाची असते. तुमचा पोशाख, बोलण्याच्या पद्धतीवरून आणि देहबोलीवरून लोक तुमचं मूल्यमापन करतात. प्लेझंट पर्सनॅलिटी घडवण्यासाठी इतरांचे मनापासून ऐकावे, चेहऱ्यावर कायम हास्य ठेवावे, अहंकारावर ताबा ठेवावा आणि आपली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवावी. जे लोक सतत बडबड करतात, नकारात्मक विचार करतात, नकारात्मक बोलतात किंवा गर्विष्ठ असतात, त्यांचे व्यक्तिमत्व असे असते की ज्यामुळे इतर लोक त्यांच्यापासून दुरावतात. प्लेझंट पर्सनॅलिटी ही एक अशी सायलेंट पॉवर आहे जी करिअर, नातेसंबंध आणि नेतृत्व यांमधील दरवाजे उघडते. लोकांना तुमची सोबत आवडेल असं व्यक्तिमत्व विकसित करा. आकर्षक व्यक्तिमत्वामुळे संधी वाढतात आणि यश मिळवणं सोपं होतं. लेसन 11वा, ॲक्युरेट थिंकिंग. ॲक्युरेट थिंकिंग म्हणजे अचूक, स्पष्ट आणि वास्तवावर आधारित विचार करण्याची कला. यशस्वी होण्यासाठी केवळ विचार करणे पुरेसे नाही, तर अचूक आणि तर्कशुद्ध विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. एखादी माहिती वस्तुस्थितीवर आधारित आहे की मात्र कोणाचे तरी मत आहे, हे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. दुसऱ्याचं अनुकरण करण्याऐवजी स्वतः विचार करून निर्णय घ्या. कधीही तुम्हाला कोणती माहिती मिळाली तर तिची अचूक तपासणी करून योग्य व अचूक निर्णय घेणे. भावनांच्या आहारी जाऊन निर्णय न घेता शांतपणे आणि तर्कशुद्धपणे विचार करा. अशाने चुका टाळता येतात. नवीन कल्पना आणि विविध दृष्टिकोन यांचा स्वीकार करून त्यांची योग्य प्रकारे तपासणी करा. योग्य माहिती आणि शांत विचार यांमुळे योग्य निर्णय घेता येतात. अचूक विचार करण्याची सवय तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा करते आणि तुम्हाला यशाकडे नेते. लेसन 12वा, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्या मानसिक शक्तीला एकाच बिंदूवर केंद्रित करणे. कोणत्याही कार्यात यश मिळवण्यासाठी लक्ष एकाग्र करणे आवश्यक आहे. एका वेळी अनेक गोष्टी करण्याऐवजी तुमचे लक्ष एका ठराविक उद्दिष्टांवर केंद्रित करा. मार्गात येणारे अडथळे दूर करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.
कामासाठी योग्य वेळ निश्चित केल्याने एकाग्रता वाढते आणि काम अधिक प्रभावीपणे पूर्ण होते. जर तुम्ही दररोज थोडेसे काम सातत्याने आणि जिद्दीने केले तर तुम्ही मोठे यश मिळवू शकता. कारण मोठं यश हे एकदम मिळत नाही, ते दररोजच्या छोट्या सवयी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तयार होतं. जर तुमचे मन बरकटले तर त्याला पुन्हा तुमच्या कामाकडे वळवण्याची सवय लावून घ्या. ही सवय विकसित केल्यावर तुमची एकाग्रतेमध्ये वाढ होते. काम लवकर पूर्ण होऊन यश लवकर मिळण्याची शक्यता वाढते. कॉन्सन्ट्रेशनची सवय जोपासा. यामुळे तुमची ध्येय साध्य करणे अधिक सोपे होईल. तर मित्रांनो, हे 4 लेसन्स आपल्याला सांगतात की योग्य विचार, चांगलं व्यक्तिमत्व आणि अतिरिक्त प्रयत्न यामुळे आपली व्हॅल्यू वाढते. हा तिसरा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा. आता शेवटच्या भागात आपण डिसिप्लिन आणि अनुभवातून शिकण्याबद्दल पाहू. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.